श्री स्वामी समर्थ महाराज की जय। पण दुसरा अध्यायातला अगदी शेवटचा श्लोक आपण थोडक्यात घेतला होता. तो शेवटचा श्लोक पुन्हा थोडासा विस्ताराने घेऊन प्रबंध दुसऱ्या अध्यायात काय सांगितलं आहे त्याचा एकदा परत सिंहावलोकन करूया आणि आज दुसरा अध्याय पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. तेव्हा तो 72वा जो श्लोक आहे दुसऱ्या अध्यायाचा, एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा अस्याम अंतकाले अपि ब्रह्म निर्वाणं रुच्यति. असा तो श्लोक आहे. त्या श्लोकाचा शब्दशः अर्थ असा आहे की हे अर्जुना, ब्रह्माला प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाची अशी स्थिती आहे. अशी स्थिती म्हणजे आधी आपण जे वर्णन केलं ते सगळंच आलं त्यात. आणि अशी स्थिती प्राप्त झाल्यानंतर योगी कधीही मोहित होत नाही. अंतकाळी सुद्धा या ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन तो ब्रह्मानंदाप्रत जातो, म्हणजेच ब्रह्मानंद प्राप्त करून घेतो, ब्रह्मानंद मिळवतो. हा त्याचा शब्दचा अर्थ आहे. त्याचा थोडासा विस्तार करूया. तेव्हा ब्राह्मी स्थिती हा म्हणजे काय हे पहिला त्याचा भाग आहे की ब्रह्माला प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाची काय स्थिती असते. ब्रह्मतत्व याचा आपण विस्ताराने अभ्यास, आत्मतत्व आणि ब्रह्मतत्व एकच आहे. ब्रह्मतत्व म्हणजे काय आहे तर हे निर्गुण निराकार तत्व, अमर अजन्मा तत्व, अशा प्रकारचं हे तत्व आहे. सर्वसाधारण मनुष्य जो आहे तो आपल्या देह अवस्थेमध्ये जाणीवेमध्ये असताना त्याचा देहभाव अखंडपणे जागृत असतो. त्याला आपण जागृती म्हणतो ना, ती जागृती म्हणजेच जाणीव आणि जाणीव म्हणजेच देहभाव. असं हे कोष्टक असल्यामुळे मनुष्य जेव्हा निद्रेतून बाहेर येतो त्यावेळेस तो जाणीवेत असतो. जाणीवेत असतो त्यावेळेस देहभाव असतो आणि देहभावापासून स्वतःला मुक्त करणं हे जागृत अवस्थेमध्ये सर्वसाधारण माणसाला अतिशय अवघड आणि कठीण जातं. मग जागृत अवस्थेतही तो ब्रह्मस्थितीमध्ये असावा, कसा असावा? कारण जर आपण याचा प्रश्न जर पाहिला अर्जुनाचा तर जवळपास याच संदर्भामध्ये प्रश्न आहे की ज्याची प्रज्ञा स्थिर झालेली आहे आणि जो समाधीस्थ आहे. दोन गोष्टी सांगितल्या, प्रज्ञा स्थिर झालेला मनुष्य आणि जो समाधीमध्ये आहे. असा तो समाधी मध्ये असणारा मनुष्य चालतो कसा, बोलतो कसा, बसतो कसा आणि आचरण कसं होतं. साधारणपणे माणसाची संकल्पना अशी आहे की जेव्हा तो समाधीमध्ये असतो तेव्हा आसनस्थ असतो, त्याचे नेत्र झाकलेले असतात आणि तो परब्रह्म परमेश्वराच्या अनुसंधानात असतो. जेव्हा जाणीव आणि नेणीवेचे तो पलीकडे असतो. अशा साधारणपणे ही संकल्पना आहे. पण प्रश्न तर वेगळ्या प्रकारचा विचारला आहे की तो चालतो कसा, बसतो कसा, बोलतो कसा आणि आचरण करतो कसं. म्हणजे आचरण प्रधानता दिलेली आहे आणि समाधी स्थिती पण दिलेली आहे आणि बुद्धी स्थिर सांगितली. त्या प्रश्नातच बरंचसं उत्तर आलेलं आहे आणि त्या प्रश्नाचं विस्ताराने आपण भगवंतांनी दिलेलं जे काही उत्तर आहे ते आपण पाहिलं स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये. आणि शेवटच्या श्लोकामध्ये सुद्धा त्या स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये सांगितलं की त्याची ब्राह्मी स्थिती असते, म्हणजे तो समाधीस्थ अवस्थेतच असतो पण तो चालतो, बोलतो, क्रिया करतो, आचरण. हा जो काही फरक आहे ना की अष्टांग योगामध्ये जी अंतिम आठवी स्थिती म्हणजे जी समाधी स्थिती सांगितली आहे तर ती वृत्तीशून्यता आहे. त्या ठिकाणी जाणीव, नेणीव, निद्रा ही नाही आणि जाणीव पण नाही. पण ह्या स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये जाणीव शून्य झाली असं कुठेच सांगितलं. हा जर आपल्याला फरक कळाला ना तर ब्राह्मी स्थितीचा फरक समजायला मदत होईल. कारण ब्रह्मस्थितीमध्ये साधारण लोकांची संकल्पना अशी असते की ब्रह्मस्थितीमध्ये तो
ब्रह्ममुहूर्तावर जाऊ शकतो, बाकीच्या काळामध्ये तो ब्रह्ममुहूर्त संपला एकदा की तो जाणीवेमध्ये येतो आणि मग त्याचे सगळे व्यवहार सुरू होतात. तेव्हा परब्रह्म परमेश्वराच्या अनुसंधानापासून तो दूर जातो. असा अनुभव पण आहे आणि अशी साधारणपणे सर्वसाधारणपणे ही कल्पना पण आहे की तो जाणीवेत एकदा आला आणि एकदा व्यवहारात आला की त्या प्रकृतीशी त्याचा संबंध येतो आणि प्रकृतीचे संबंध आला एकदा की देहभाव येतो. हे कोष्टक लक्षात घ्या. आता याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारची अशी स्थिती आहे, याच्यापेक्षाही वेगळी स्थिती आहे की तो देहभाव त्याला नाही. जाणीव म्हटलं तर आहे आणि म्हटलं तर नाही. कारण जाणीव या शब्दाचा अर्थ जर पाहिला तर जाणीव म्हणजेच अहंकार आहे. जाणीव म्हणजे स्वतःच्या भिन्न अस्तित्वाच्या बद्दलची सतत असणारी ही संवेदना म्हणजे जाणीव आहे. जाणीवेची आपल्याला व्याख्या कशी करता येईल की जाणीव म्हणजे काय, मी आहे आणि तू आहे, मी आहे आणि जगत आहे, मी आहे आणि ही प्रकृती आहे. ही जी संवेदना आहे ना, या संवेदनालाच जाणीव असं म्हटलेलं आहे. त्याला जागृती असं म्हटलं. साधारणपणे 3 अवस्थेचं वर्णन करताना जाणीव, नेणीव आणि स्वप्न, जागृती, निद्रा आणि सुषुप्ती, निद्रा आणि स्वप्नावस्था, अशा 3 अवस्थेमध्ये जाणीवेचं वर्णन कसं केलेलं आहे. जाणीव म्हणजेच काय की स्वतःच्या भिन्न अस्तित्वाची संवेदना आणि जगामधल्या सगळ्या व्यवहारामध्ये मी जगाशी व्यवहार करतो अशा प्रकारची जी संवेदना आहे त्यालाच जाणीव असं म्हटलेलं आहे. आणि ती जाणीव म्हणजेच देहभाव आहे. असं असताना ह्या जाणीवेमध्ये सुद्धा ब्रह्मस्थिती कशी असेल हा सखोल विचार आहे. ब्रह्मस्थितीचा आपण जो विचार केला ना तर ह्याच्यामध्ये निर्गुण निराकार तत्व आहे की नाही, त्या तत्वामध्ये याचं अधिष्ठान आहे. कुठे बसलेला आहे तो, बसलेला म्हणजे काय की धारणा. आपण बसलेला म्हटल्यानंतर शरीराने बसलेला हे समजायचं कारण नाही. बसलेला म्हणजे बुद्धीची ती पक्की धारणा जी झाली आहे ते असं नाही. ती बुद्धीची पक्की धारणा कुठे झालेली आहे, ते निर्गुण निराकार तत्व जे अमर तत्व आहे, जे अजन्मा तत्व आहे, ते तत्व आणि मी हा भिन्न नाही. आणि जेव्हा हा मी जो आहे ना तो त्या तत्वामध्ये विलीन होतो की नाही, त्यावेळेस मी 2 शब्द वापरले की अहम आणि स्वयं, मी आणि माझं जे अस्तित्व आहे. जेव्हा मी शब्द वापरला तेव्हा देहभाव आहे आणि अस्तित्वाचा जेव्हा विचार सुरू केला त्यावेळेस तिथे अखंडता आहे. अविनाशी तत्वाची त्या ठिकाणी एक थोडीशी एक संकल्पना आपल्या बुद्धीमध्ये यायला सुरू होते आणि विवेक निर्माण व्हायला सुरू होते. विवेकाचं जे काही मुख्य लक्षण काय असेल तर विवेक म्हणजे जे अविनाशी तत्व आहे ना त्या अविनाशी तत्वाबद्दलची ही अशी दृढ अशी धारणा जी असते की हे आपलं जे अस्तित्व आहे ना तेच मुळातून अविनाशी अस्तित्व आहे, ते कधीही त्याचा विनाश होऊ शकत नाही. अशी जी धारणा आहे ना ही धारणा ही अंतःकरणामध्ये अतिशय दृढ झाली की विवेक सुरू होतो. की काय सुखदुःखाचा आपल्याला लवलेश संबंधच नाही. कारण जिथे सुखदुःख कुठे आहे, जिथे उत्पत्ती स्थिती लय आहे सुखदुःख कुठे आहे, ज्या ठिकाणी क्रिया आहेत सुखदुःख कुठे आहे, ज्या ठिकाणी अस्थिरता आहे तिथे सुख आणि दुःखाचा संबंध. म्हणजे स्थैर्य प्राप्त झालेलं जे अखंड शाश्वत तत्व जे आहे त्या तत्वामध्ये उत्पत्ती स्थिती लयाचा काही संबंधच नाही, काही क्रियेचा संबंध नाही. अस्थिरता तिथे असूच शकत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी मनुष्य असा अचल राहतो. तर त्या अचल स्थितीचा संबंध हा बुद्धितत्वाशी ज्यावेळेस आत्मतत्व आणि बुद्धितत्व हे परस्परांमध्ये समन्वय झाले, बुद्धी लीन झाली, त्या आत्मतत्वामध्ये जेव्हा बुद्धी लीन झालेली तेव्हाच त्याला स्थितप्रज्ञा असं म्हटलेलं आहे. तर जेव्हा बुद्धी त्यात लीन झाली म्हणजे बुद्धी सगळ्या अंतःकरणाला घेऊन लीन होते. तर बुद्धी ही काही एक नाही आहे, बुद्धी सगळ्याला घेऊन असते, मनाला घेऊन असते, बुद्धी चित्ताला घेऊन असते. बुद्धीचा संबंध जाणीवेशी पण आहे आणि बुद्धीचा संबंध चित्ताशी पण आहे, कारण देहाशी पण आहे. ती बुद्धी काय करते की ती बुद्धी ज्यावेळेस दृढतेने श्रद्धेने अशी स्वच्छ अशी धारणा त्याच्यामध्ये होऊन जाते आणि ती बुद्धी जेव्हा आत्मतत्वात लीन होते त्यावेळेस तो जीवात्मा जो आहे तो जीवभावाचा त्याग करून तो आत्मभावामध्ये जातो, देहभावाचा त्याग करून तो आत्मस्थितीमध्ये जातो. आणि त्या आत्मस्थितीला जाणीव नेणीवेचं बंधन नाही. जाणीवेला जो जाणीवेने पाहतो, जाणीवेला जो साक्षीत्वाने पाहतो, जाणीवेला निद्रेला स्वप्नाला जो आपल्या वेगळ्या भूमिकेत जातो, शाश्वत भूमिकेमध्ये जातो आणि जो
अखंड स्थितीमध्ये जो राहू, स्वतः राहून जो ह्या तिन्ही परिवर्तनाला जो साक्षीत्व ज्याला प्राप्त झालेलं असतं त्याला ब्रह्मस्थिती असं म्हटलं. आणि ब्रह्मतत्व हा कसं आहे की ब्रह्म हे निर्गुण निराकार असूनही सगुण साकाराला साक्षीत्वाने पाहणारा अशी स्थिती आहे. ब्रह्मस्थितीचे मी पुष्कळ लक्षण सांगेन, 100 लक्षणं सांगता येते, पण ठोक मुख्य काय लक्षण आहे की ज्या चित्तप्रज्ञाला आपल्या सगळ्या प्रकारच्या ज्या चेतना असतात, ज्या विचाराचे प्रवाह असतात, ज्या संवेदना असतात, ज्या इच्छा असतात, त्या सगळ्यांना तो साक्षीत्वाने पाहत, अचलतेने पाहत, अशी जी साक्षीत्व याला प्राप्त झालेला आहे तो त्या शाश्वत स्थितीमध्ये गेला तो. आणि शाश्वत स्थितीमध्ये एकदा तो गेला तर त्याला ब्रह्मी स्थिती असेल. म्हणून त्या ठिकाणी वेळेचं हे नाही आहे. तर काही लोक म्हणतात बाबा ब्राह्मी स्थिती म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर तो उठून बसतो आणि तिथे तो, तर ते तर आहेच आहे. कारण ते त्यावेळेस तिथे विशेषत्वाने जाणण्याकरता दिलेली वेळ आहे. पण जो कालातीत झाला त्याला वेळेचं बंधन नाही. तो नियामकाच्या स्थितीमध्ये गेला त्याला नियमाचं बंधन नसतं, पण तो नियम पाळतो. बंधनच नाही आहे, पूर्ण मुक्त, कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही. पण तरी पण प्रकृतीचे सगळे जे नियम चालू आहेत की नाही त्याला साक्षीत्वाने पाहतो. अशी ती ब्रह्मस्थिती आहे. अशी ब्रह्मस्थिती झाल्यामुळे तो निर्विकार आहे, अचल आहे, अमर आहे. आणि त्याला मृत्यूचं भय नाही. त्याला मुख्य भयाचं जर मूळ जर कारण पाहिलं आणि परिणाम पाहिला तर मूळ कारण आहे द्वैतभाव. द्वैतभावातून भीती आहे आणि द्वैतभावाचा परिणाम हे मृत्यूचं भय. जे माझा जन्म झाला आणि माझा मृत्यू होणार हे जे भय आहे ना, त्या भयातून तो मुक्त होतो. त्याला ब्रह्मस्थिती असते. आणि ज्ञानाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आपल्याला ज्ञान आहे याचीही त्याची जाणीव संपली. आपल्याला काहीतरी विशेष समजतं, विशेष कळतं, अशा प्रकारची जरी त्याची स्थिती झाली तरीही पण त्या स्थितीबद्दलही त्याला त्याच्याबद्दल काही विशेषत्व त्याला वाटत नाही. त्याला ज्ञानाचं ज्ञान आणि अज्ञानाचं ज्ञान या दोन्हीच्याही पलीकडे जो गेलेला आहे ती ब्रह्मस्थिती आहे. ब्रह्मस्थितीमध्ये सहजता आहे. ब्रह्मस्थितीमध्ये अहंकाराचा लवलेश स्पर्शच नाही. ब्रह्मस्थितीमध्ये जीवभाव नाही. ब्रह्मस्थितीमध्ये भयच नाही आहे. ब्रह्मस्थितीमध्ये आसक्तीचा स्पर्शच नाही. कुठली कामनेचा स्पर्शच नाही आहे त्या ठिकाणी. ह्या सगळे जे लक्षणे दिले ना आपण सुरुवातीपासून आपण पाहिले की तो चालतो कसा, बसतो कसा, बोलतो कसा आणि त्याचं आचरण कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण विस्ताराने पाहिल्या या सगळ्या 20 श्लोकामध्ये. तर त्या सगळे जे लक्षण आहेत ते ब्रह्मस्थितीचे लक्षण आहे. त्या प्रत्येक लक्षणाचं विशेष विस्ताराने वर्णन हे आधीच्या सगळ्या प्रवचनात झालेलं असल्यामुळे मी त्याचं परत एकदा पुनरावृत्ती करत नाही. पण मला हे सांगायचं आहे की ब्रह्मस्थिती म्हणजे ब्रह्मतत्वाशी अभिन्नता ज्यावेळेस होते आणि ब्रह्मतत्वाचे समग्र सच्चिता लक्षणं हे सच्चिता आनंद हे जे तिन्ही लक्षणं त्याच्यामध्ये ओतप्रोत असे दिसायला लागतात. त्याच्यामध्ये असणारा जो सत्वगुण आहे तो सत्तत्वामध्येच असा दिसायला लागतो. त्याच्यामध्ये असणारा जो रजोगुण जो प्रकृतीमध्ये आहे तो रजोगुणच हा चैतन्याने असा उफाळून येतो, प्रसन्नतेने दिसायला लागतो. आणि तो सुख म्हणून जे काही जीवभावाने त्या वस्तुजन्य व्यक्तिजन्य आणि परिस्थितीजन्य सुखाबद्दल त्याची जी काही धाव चालू असते ते सगळ्या सुखाचंच परिवर्तन हे परमानंदामध्ये होतं. असा जो सच्चिदानंद जो आहे हा ज्याला लाभलेला आहे तो नुसताच अधिष्ठानात नाही तर आविष्कारामध्ये दिसायला लागतो. त्याच्या चेहऱ्यावरची जी प्रसन्नता आहे, त्याच्या पूर्ण आचरणामध्ये जी प्रसन्नता आहे, त्याच्या सगळ्या इतरांच्या प्रत्येक जीवमात्राच्या हिताबद्दल जे त्याचं सगळं चिंतन चालू आहे हे त्याचं जे प्रगटीकरण आहे ना ही ब्रह्मस्थिती. कारण ब्रह्मस्थिती ही केवळ अव्यक्त आहे असं नाही. कारण निर्गुण निराकार म्हटलं की एकदम आपण अव्यक्त स्थितीवर बद्दल बोलतो, तर ती अव्यक्त असूनही व्यक्त आहे, अदृश्य असूनही दृश्य आहे. तर ही ब्रह्मस्थिती ज्याला प्राप्त झालेली आहे ती स्थिती प्राप्त झाल्यावर स्वाभाविकच मोहित होण्याचा प्रश्न येत नाही. कारण मोह हा देहभावाचा. मोह कुठून निर्माण होतो? देहस्थिती देहभाव असेल तरच मोह. त्यामुळे त्याची मोहित होण्याची शक्यता नाही. आता याचा विस्तार करायची आवश्यकता नाही. आपण आधी पाहिलं की जेव्हा जो निष्काम झाला आणि ज्याला समत्व प्राप्त झालं आणि आपल्या प्रत्येक कर्मामध्ये सुद्धा ज्याच्यामध्ये समत्व असं प्राप्त झालेलं आहे, अचल झालेला आहे तो, तर त्याला मोह होण्याचा प्रश्न नाही. अविचल झाला, अचल झाला. त्यामुळे मोहाचा त्याला स्पर्श होत नाही.
आणि मग काय होतं की अंतकाळी सुद्धा या ब्रह्मस्थितीमध्ये तो स्थिर राहून त्याला ब्रह्मानंद प्राप्त होतो. हा त्याचा दुसरं चरण आहे. अंतकाळ, आता अंतकाळ हा शब्द आपण पाहिला मग त्याला निर्वाण महानिर्वाण असे शब्द वापरले. हे आपल्याला समजायला पाहिजे की निर्वाण कशाचं आहे, मृत्यू कशाचा आहे. मृत्यूबद्दल मी तुम्हाला मागच्या सगळ्या काही काही प्रवचनामध्ये कुठे कुठे उल्लेख जिथे ते करता आला ते सांगितलं आणि त्याचं एक थोडंसं विश्लेषण केलं. सर्वसाधारणपणे मृत्यू ज्याला आपण म्हणतो की ज्याचा जन्म होतो त्याला मृत्यू आहे. देहाचा जन्म झाला देहाचा मृत्यू आहे. देह उत्पन्न होतं त्याचा नाश होतो. आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशी या दररोज कित्येक पेशी निर्माण होतात आणि दररोज कित्येक पेशी मरत असतात. जन्म मृत्यू हा अखंडपणे अव्याहत, जसं नदीचा प्रवाह चालू असतो की नाही तसा नदीच्या प्रवाहामध्ये पाणी अस्थिर असतं पण नदी स्थिर असते. पाणी अस्थिर असतं पण पाण्याच्या खालची जी जमीन असते ना त्याचे जे काठ असतात की नाही ते जसेच तसे असतात. घाटावर आपण जातो की नाही, कृष्णा नदीच्या घाटावर आपण नरसोबाच्या वाड्याला गेलो तर आपल्याला काय दिसतं, मग तोच घाट दिसतो, तीच मूर्ती दिसते. ते सगळं स्थिर तत्वाकडे आपण पाहता आपण नदीकडे पाहतो आणि नदीकडे पाहताना तीच कृष्णा नदी असं म्हणतो. पण थोडं सूक्ष्मपणे पाण्याकडे पाहिलं तर ते पाणी मात्र अस्थिर आहे. पाणी प्रवाहित आहे पण त्या प्रवाहामध्ये अखंडत्व आहे. हे प्रकृतीमधलं जे लक्षण आहे की नाही की एक अमरतत्व आणि एक मृत्यूतत्व आहे. मृत्यूतत्व कशाचं आहे, ते त्रिगुणात्मक आणि पंचमाभूतात्मक प्रकृती ही परिवर्तनशील जी आहे त्या परिवर्तनाला आपण मृत्यू असं म्हणतो. पण परिवर्तन हाच मुळातून भास आहे. तर पुढचा मृत्यूचा आणखीन थोडंसं विश्लेषण केलं तर परिवर्तन काय आहे, तर परिवर्तन जे होतं उत्पन्न काय होतं, तर हा प्रश्न मी आमच्या सद्गुरूंना विचारला. खूप विस्ताराने त्याच्यावर संवाद झाले आणि त्यामध्ये त्यांनी एक फार मोठं गमतीदार असा प्रकारचा निष्कर्ष सांगितला की अरे म्हणे ज्याचा जन्म होतो ना तोच मुळातून भ्रम आहे. फक्त भ्रमाचाच जन्म होतो आणि भ्रमाचाच मृत्यू होतो आणि ज्ञान आहे तसं राहतं. हा आधार घेऊन तो मृत्यूचं चिंतन कर म्हणा. काय जन्म झाला तर तो देहाच जीवात्म्याने काय केलं, त्या देहाला धारण केलं आणि जन्म घेतला त्याने आणि मग तो काय देह हळूहळू वाढायला लागला, वृद्धिंगत झाला. तो जो अर्भक होता तो बालक झाला, बालकाचा शिशु झाला, किशोर झाला, तरुण झाला, वृद्ध झाला. म्हणजे ह्या सगळ्या देहाचे परिवर्तन त्याचे होत गेले सगळे. पण त्याचं जे काय अखंड अस्तित्व होतं व्यक्ती तोच आहे. आपण व्यक्तीकडे पाहतो डोळ्यातून आणि त्या जे काही नाव त्याचं असेल त्या नावाने संबोधन करतो तर त्या नावामध्ये परिवर्तन करत नाही आपण. किंवा आता तरुण झालं तर वेगळं नाव ठेवलं. म्हणजे आपण त्या व्यक्तिमत्वाचं जे काही अखंडत्व आहे ते कळत नकळतपणे आपण त्याची नोंद घेत असतो की तीच ती व्यक्ती आहे. परिवर्तन झालं असतं, देह बदललं, पेशी ज्या आहेत त्या उत्पन्न झाल्या आणि नष्ट झाल्या. आणि खरोखर जर पाहिलं ना तर जन्म झालेला मुलगा आणि नंतर वृद्ध झालेला त्याच्यामध्ये एकही पेशी त्यावेळेस त्यात राहिलेली नाही. एकही पेशी. विचार करा तुम्ही की तुम्ही पाहता त्या देहाला आणि त्याच नावाने संबोधन करता पण एक तरी पेशी ती राहिली का, एकही पेशी राहिली नाही. सगळ्या नूतन पेशी झाल्या, नूतन देह सगळा त्याचा चेहरा नवीन, त्याच्या डोळ्यातल्या पेशी नवीन, सगळं नवीन. तरी पण आपण त्या व्यक्तीला पाहतो म्हणजे कुठे पाहतो. म्हणजे एक अखंड तत्व आहे, एक अमर तत्व आहे. एक जे तत्व आहे ते अखंड आणि अमर आहे आणि दुसरं बदलणारं जे आहे ना तोच मुळातून बदलत आहे. म्हणून जन्म जो होतो तो भ्रमाचा होतो आणि मृत्यू जो होतो तो भ्रमाचा होतो. मग भ्रमाचा मृत्यू असेल तर त्याचा भय कशाचा, विचार करा. ज्या देहाला सतत परिवर्तन आहे त्याचं परिवर्तन होऊ नये असं वाटणं म्हणजे अज्ञान आहे. एखादा किशोर जो आहे तरुण झाला तर कोणी रडतं का, कोणाला वाटतं का बा याचा किशोर पण किंवा बाल असतो तो थोडासा शिशु झाला, मोठा झाला, शाळेत जायला लागला तर कुठे आईला वाईट वाटतं का, वाईट चांगलंच वाटतं. वा आता मुलगा शाळेत चालला, हुशार झाला, त्याला कळायला लागलं, कौतुक किती होतं. पण खरं म्हणजे त्याचं लहानपणाचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे प्रत्येक स्थितीला मनुष्य कौतुकच करत असतो. पण गंमत अशी आहे की जेव्हा देहाचा मृत्यू होतो तेव्हा मात्र तो रडतो. त्याच्यामध्ये खरं म्हणजे काही फरक नाही. मृत्यू हा विकारच नव्हे, उलट मृत्यू म्हणजे खऱ्या अर्थाने मृत्यूचा मृत्यू आहे. जे आजपर्यंत सारखं जे भय होत होतं की नाही की जे असा देह टिकतो का नाही टिकत, तर तो टिकला नाही. हे ज्यावेळेस आपण पाहतो तेव्हा मृत्यूचा मृत्यू झाला, तो भ्रमाचा मृत्यू झाला. भ्रमाचा जन्म झाला आणि भ्रमाचा मृत्यू झाला.
म्हणजे अमरतत्वामध्ये जेव्हा तो दृढ होतो त्यावेळेस त्याला मृत्यूचं भय राहूच शकत नाही. हे लक्षात घ्या. ही स्थिती आहे बरं काय. ही जी आहे ना, ही बुद्धीची धारणा ज्यावेळेस ब्रह्मतत्वामध्ये अत्यंत स्थिरतेने सिद्ध होते त्यावेळेस त्याला त्या देहाची एवढी पूर्णपणे संबंधाशी जाणीव होते की हा देह म्हणजे किती भ्रामक गोष्ट आहे आणि ह्या देहाच्या आसक्ती करता आपण आजीवन सगळं तपस्या केली. सगळी तपस्या जर काय केली असेल तर त्या देहाच्या सुखाकरता, देहाच्या प्रशंसेकरता, या देहाला लोकांनी फार चांगलं म्हणावं, फार त्याचा सत्कार करावा, आणि तो भ्रमच आहे. तो भ्रम आहे. लहान मुलं भातुकली खेळतात की नाही तेव्हा मोठे माणसं त्याकडे कौतुकाने पाहतात. काय ते भातुकली खेळायला पण सगळ्यांना माहित असतं की खोटं खोटं. एवढंच नव्हे तर तो खेळणारा मुलगा थोडासा, मुलगी जी असते ती थोडी मोठी झाली तिलाही माहिती आहे खोटं आहे म्हणून, तरी पण ती काय म्हणते विरंगुळा म्हणून हे खेळ खेळतोय. ते खेळामध्ये ती रमते आणि खेळ संपल्यानंतर पुन्हा खेळ सगळा तोडून पुन्हा त्या डब्यामध्ये भरून पुन्हा ते बाजूला ठेवून देते. त्या मुलीची स्थिती आणि त्या ब्रह्मस्थितीमध्ये काही फरक नाही. तो भातुकलीचा खेळ जसा त्या डब्यामध्ये घालून ठेवला की नाही तसाच हा सगळा खेळ मांडलेला आहे ना. हा खेळ मांडायचा आणि हा खेळ पुन्हा मोडून बंद करून ठेवायचा आणि आपल्या स्थितीत राहायचा. तो राहिला काय आणि मोडला काय याच्यात काहीच भेद नाहीये. जर तुम्ही आत्मस्थितीमध्ये आपल्या स्वतःच्या स्वरूपामध्ये जर तुम्ही एकरूप राहिला तर मृत्यूचा भय काय. मृत्यू नावाची गोष्ट जी आहे ना तीच खरं म्हणजे अज्ञान आहे. देहभाव म्हणजेच अज्ञान आहे आणि देहभावाचा नाश म्हणजेच अज्ञानातून ज्ञानाकडे जाणे. तेव्हा देह निर्माण होणे, देह वाढणे आणि देहाचा मृत्यू होणे हे देहाचे लक्षण आहे, आमचे नाहीतच. आम्ही त्या देहाला चिकटल्यामुळे आपण म्हणतो की माझा जन्म झाला. माझा जन्म होऊ शकत नाही. मी नावाची वस्तूच नाही. मग स्वयंमध्ये स्थित व्हा. स्वयंमध्ये स्थित झाल्यानंतर काय अनुभव येईल. स्वयंमध्ये स्थित झाल्यानंतर मनुष्य निर्भय होतो. स्वयंमध्ये स्थित झाल्यानंतर तो आनंदी होतो. स्वयंमध्ये स्थित झाल्यानंतर तो तृप्त होतो. एवढे त्याचे लाभ बघा ना, केवढे लक्षण आहेत. तुमचा शोध सगळा जीवनामध्ये कुठे चालला आहे. संपूर्ण तृप्ती, संपूर्ण आनंद मिळण्याकरता चाललाय. सगळं प्रत्येक वस्तू संचय जो आहे दिवसा सकाळपासून रात्री झोपेपर्यंत काय चिंतन चालू असेल तर अमुक एक वस्तू आपल्याकडे आहे का नाही आणि ती कशी मिळवावी. आत्ता फ्रीज हा थोडा लहान साईजचा आहे, आणखी मोठ्या साईजचा वेळेला ते जास्त सुकून. ठीक, काय हरकत, आवश्यकता आहे, गरज आहे, त्याच्याबद्दल मला टीका करायची नाही. मुख्य काय त्याच्यात जी आसक्ती आणि त्याचं जे चिंतन चालू आहे ना, विषय जो आहे तो आसक्तीचा आहे. मला वस्तू प्राप्ती किंवा वस्तूच्या संग्रहाबद्दलही मी जास्त टीका करणार नाही. आणि ते जसं आहे त्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही जर करत असाल, पण मिळाला आणि नाही मिळाला या दोन्हीमध्ये जर समत्व असेल ना तर तुम्ही जिंकला. विषय तो आहे. काही वेळेला काय तर टोकाला जातात लोक आणि म्हणतात की आता हिमालयात जाऊचा सगळं त्याग करा. लंगोटी घातलेले जे लोक आहेत ते नाही जाऊ शकणार तुम्ही. वस्तुस्थिती आहे. मग तुम्हाला काय करायचं. काही नाही, अनासक्त व्हा. जी स्थिती आहे त्याप्रमाणे आनंद मिळवत राहा ना. आनंदामध्ये राहा. जशी स्थिती असेल त्याच्यामध्ये तुम्ही समत्व ठेवा. असं जेव्हा होतं ना तेव्हा ब्रह्मानंद. आणि असा ब्रह्मानंद अखंड आहे. मग तिथे काही नाही की बाबा झोपल्यानंतर उठल्याबरोबर फार जास्त ब्रह्मानंद होतो आणि भूक लागला तर ब्रह्मानंद कमी होतो. पुन्हा जेवण झाल्यानंतर ब्रह्मानंद वाढतो आणि नंतर कुठेतरी आपला अपमान केला तर ब्रह्मानंद कमी होतो. असाच काय तो भाग नाहीच आहे. आणि हे जे काय भूक लागणं, ताण लागणं, झोप लागणं या सगळ्याच्या काय ह्या देहाच्या प्रक्रिया आहे. त्याचा ब्रह्मानंदाचे काही संबंध नाही. माणसं पुष्कळ वेळा असं संबंध जोडतात ना. महाराज आले, सत्कार केला, महाराजांनाही आनंद वाटला आणि भक्तांनाही वाटलं की त्याला पुण्य लागलं. असं काहीच नाही. काही संबंधच नाही त्याचा. तो अखंड आहे. ती गोष्ट अखंड आहे. त्याच्या कुठल्याही प्रकृती त्याची स्वास्थ्य चांगलं राहिलं किंवा तो अस्वस्थ असला, त्याला काही व्याधी झाली त्याला किंवा तो अतिशय निरोगी आहे, याचा काही संबंध नाही त्याचा. ब्रह्मानंद अखंड आहे. त्याच्यामुळे आता काय हो तुमचं आता सध्या काय स्थिती आहे. नाही सध्या फारच माझे गुडघे दुखायला. मग ब्रह्मानंद थोडा कमी झाला असं नव्हे. ब्रह्मानंदाचा काहीच संबंध नाही. देह आहे तो. देहामध्ये व्याधी येतील, देहामध्ये काही विकार येतील, येऊ द्या ना. काय बोला तुम्हाला तुमच्या स्थानी जाऊन बसा तुम्ही, बघा त्याच्याकडे. बघितल्यावरच ते कमी होतात. मुख्य काय माहितीये का, अजून एक तुम्हाला सांगतो व्याधीची एक वेगळी एक बाजू सांगतो.
काय म्हणजे ह्या निमित्ताने व्याधीला आपण महत्व दिल्यामुळे ती व्याधी वाढते. ही गंमत आहे बरं का. आणि तुम्ही अनुभव घ्या त्याचा. आणि तुम्ही आत्मतत्वाला महत्व दिलं ना की ती व्याधी म्हणते बा माझ्याकडे कोणी पाहतच नाही तर राहण्यात काय अर्थ येते. वास्तविकता आहे. मी याच्यामध्ये अतिशयोक्ती करत नाही. ही वास्तविकता आहे. तुम्ही काय काय विचारलं ना ते माझे गुडघे किती दुखतात त्याच्यावर लांब लचक बोलतात. पण मी महाराजांचं नामस्मरण किती करतो त्याच्यावर बोलतच नाही. पण शेवटी मी म्हणतो बाबा ठीक आहे याचं कमी होईल. परमेश्वराची प्रार्थना करू. पण नामस्मरण वगैरे अहो कुठे नामस्मरण होऊ शकतं. गुडघाच दुखतो ते नामस्मरण कसं पुन्हा गुडघ्यावर आले. प्रश्न कसा आहे माहितीये का की आपण कशाला महत्व देतो त्याप्रमाणे ती गोष्ट आपल्यावर हवी होते. मुद्दा त्यातला मुद्दा महत्वाचा काय माहितीये का की आपण महत्व ज्याला महत्व देणार तेच तुम्हाला प्राप्त होतं. तुम्ही गुडघ्याला महत्व दिलं गुडघ्याचं दुःख प्राप्त. तुम्ही परमेश्वराला महत्व दिलं गुडघ्याचं दुःख कमी. ही छोटी संकल्पना जी आहे ना ती मुख्य ब्रह्मानंदामध्ये अखंड जे नेहमी जे राहतात त्यांना शरीराच्या व्याधी येतील कमी होतील जातील. शरीर उत्पन्न होईल शरीर नष्ट होईल. काही केलं देणं नाही. अशी ती ब्रह्मस्थिती आहे. आणि अशा त्या ब्रह्मस्थितीमध्ये झाल्यानंतर त्या धनलाभाचा त्या सगळ्या गोष्टींचा हा लोभ राहत नाही. मिळाला तर काही बिघडणार नाही. मी असं म्हणत नाही मिळाला तर फेकून द्या काय रुपये जे ते काय उपयोग फाडून टाका असं काही नाही. याची काही गरज नाही. मिळालं तर ठीक आहे. जे काय असेल ते प्रपंच तर चालतो. प्रपंचामध्ये ज्या गोष्टी करायच्या त्या कर्तव्य भावनेने करायच्या. पण आसक्त व्हायचं नाही मोहित व्हायचं नाही आणि ब्रह्मानंद बिघडू द्यायचा नाही. मग असा ब्रह्मानंद जर टिकला तर अंतकाळी मृत्यूच्या वेळी ज्यावेळेस देह आपण सोडतो आणि देहाच्या बाहेर जातो तर त्यावेळेस काय होतं सर्वसाधारण माणूस हा सर्वसाधारण माणूस त्या देहाचा त्याग होताना त्याला अनंत अशा वेदना होतात. ते प्रत्येक त्याची पेशी जी आहे ती आक्रोश करत राहते. का बरं आक्रोश करते असं का होतं. त्याचं कारण काय माहितीये का की तो जीवात्मा त्या देहामध्ये अतिशय आसक्त असतो. हे लक्षात घ्या. त्याला अतिशय आनंदमय मृत्यू जर पाहिजे असेल तर रहस्य सांगतो. आनंदमय मृत्यूचं रहस्य असं आहे की तुम्ही परमेश्वराच्या 100% अनुसंधानात झाला ना तर ती कुठलीच पेशी आक्रोश करणार नाही. हे रहस्य समजून घ्या. जो रामाचा भक्त असेल कृष्णाचा भक्त असेल आपल्या सद्गुरूचा मध्ये जो नेहमी शरण भावामध्ये असेल तर तो त्या नामाच्या पूर्ण लयीमध्ये स्वतःच्या आत्म्याला इतका एकरूप करेल की तो असणे आणि नसणे याच्यात काहीच भेद नाही. देह आहे आणि देह नाही. आणि मग आपल्या देहाचं महत्व जेव्हा शून्य होतं ना तेव्हा कुठलीही पेशी ही आक्रोशच करत नाही. ही घेऊन घ्या गोष्ट. याचा अर्थ त्याला बेशुद्ध पडायची गरज नाही. तर मग काय म्हणजे तो बेशुद्धच होता त्यामुळे त्याला काही यातना कशा होणार. बेशुद्ध म्हणजे अज्ञानी स्थिती आहे. मृत्यू ज्ञानात व्हायचा आहे हे लक्षात घ्या. ते आपल्याला जायचंय त्या वैकुंठाच्या त्या धामात जायचंय तेव्हा मी असा म्हणजे अलर्ट राहायला पाहिजे. सावधानतेने जायचंय मला. एका देहात एका घरातून दुसऱ्या घरात जाताना सावधानतेने जायचं. झोपेत चालायचं नाही आपल्याला. झोपेत चालणारा माणूस काय माहिती का कुठे पडतो काय सांगता येत. घरातून काही वेळेला जुन्या याच्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या की ते दररोज गोदावरी नदीमध्ये आंघोळ करायला जायचे. सकाळीच उठले म्हणजे 2:30 वाजता झोपेमध्ये आणि त्या जोत्यावर तिथेच उडी मारली त्यांनी की हरगंगे उडी मारली खाली दगडावर लोक आपटले. तसं नाही आपटून घ्यायचं. पण झोपेत नाही चालायचं. तर जागृत अवस्थेमध्ये म्हणजे जागृत म्हणजे काय आहे ही अवस्था. जागृत ही तुरी अवस्था आहे. आमच्या तिन्ही अवस्थेला आम्ही पाहतोय. अतिशय सावधान आहे. सीताराम महाराजांनी समाधी घेतली तेव्हा ध्यानस्थ बसले. ते झिरीला सीताराम महाराज टेंबेस्वामी वासुदेवानंद सरस्वती धाकटे भाऊ निश्चय केला की ह्या तारखेला ह्या तिथीला ह्या वेळेला मला देह सोडून जायचं. विचार कर. ब्रह्मानंदात चेहऱ्यावर प्रसन्नता आहे. पूर्ण प्रसन्नता आनंद आहे. काहीच नाही काही ज्ञानेश्वर महाराजांची समाधी त्याचं तर वर्णन मी शब्दात करू शकतो. एवढा आनंद चेहऱ्यावर. कुठे क्लेश आहेत चेहऱ्यावर कधीच क्लेश नाही. कुठे अप्रसन्नता नाही. देहाचा प्रत्येक अणुरेणू प्रत्येक पेशी जी आहे ती सच्चिदानंद स्वरूप झालेली आहे. मग त्या ठिकाणी मला सांगा की तो ब्रह्मानंदाशिवाय दुसरा काय शकेल. साधारण माणसाला जे क्लेश होतात त्याचं मूळ कारण जर शोधलं आपण की तो देहात आसक्त आहे म्हणून आयुष्यभर देहात आसक्त होता आणि मृत्यूच्या वेळेस तो आसक्त आहे
आणि म्हणून त्याच्या सगळ्या शरीराला अशा इंगळ्या चावतायत, प्रत्येक पेशी अशी भयंकर वेदना होत आहेत. आणि मग तरी किती जरी ठरवलं या देहात राहायचं तरी देहच त्याचा त्याग करतो. प्राप्त करायचा असेल देहाची आसक्ती सुटली पाहिजे. आज त्याचं सूत्र लक्षात घ्या. मूळ सूत्र जर एकदा लक्षात आलं तर ब्रह्मानंद म्हणजे काय आहे आणि अंतकाळी सुद्धा ब्रह्मानंद कसा राहतो त्याचं आपल्याला वर्णन कळेल. हे जो अखंडपणे हा जीवन ज्याची आसक्ती सुटलेली आहे, कधी मोह नावाची गोष्ट स्पर्शच नाही, अखंड कृष्णाचं नाव चालू आहे आणि कुठल्याही रागलोभामध्ये रागद्वेषामध्ये तो अडकलेलाच नाहीये, तर तो त्याचं जीवन जे त्याचा देह असताना आणि देह नसताना या दोन्हीमध्ये काहीही फरक नाही. आणि जेव्हा काहीही फरक नाही ना तेव्हा देहत्यागाच्या वेळेस ब्रह्मानंद हा टिकूनच राहतो, अखंड ब्रह्मानंदात आहे. तर असा हा स्थितप्रज्ञ जो आहे तो जेव्हा अखंड ब्रह्मानंदात असतो तेव्हा जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी त्याला स्पर्श करू शकत नाही. म्हणून अंतकाळी म्हणजे देहत्यागाच्या सुद्धा स्थितीमध्ये तो देहाचा त्याग करतो, देह त्याचा त्याग करतो, हे लक्षात. आणि तो तेव्हा देहाचा त्याग करत नाही तर तो आधीच जीवन चालू असतानाच त्याने देहाचा त्याग केला. देह असतानाच विदेही झालेला आहे, जो देह असतानाच विदेही झालेला आहे त्याला अंतकाळी ब्रह्मानंद प्राप्त होतो. सूत्र आहे हे. एक एक सूत्र जर आपल्याला लक्षात आला तर ब्रह्मानंद म्हणजे काय, ब्रह्मस्थिती म्हणजे काय, अंतकाळ म्हणजे काय आणि मृत्यू म्हणजे काय, या सगळ्या जर व्याख्या आपल्या स्पष्ट झाल्या ना तर माणूस कसा म्हणजे स्वतःला स्वतः अखंडपणे पाहत राहील जिवंत असताना आणि देह त्याग झाल्यानंतर तो पाहत राहील. तो साक्षीत्व करतो, जो ईक्षण करतो तो ईश्वर आहे. पाहत राहिला स्वतःला, तो प्रकृतीला पाहतो तो तर ईश्वर आहेच आहे, पण तो स्वतःच्या तिन्ही देहाला जो पाहतो, जी जाणीव नेणीव आणि स्वप्न या तिन्ही मध्ये तिन्हीचा जो साक्षीत्व प्राप्त होतो त्यालाच आपण तुर्य स्थिती असं म्हणतो. ते साक्षीत्व ज्याला प्राप्त झालेलं आहे तोच ईश्वर आहे. तेव्हा असं ईश्वर तत्व आणि जीवतत्व हे जेव्हा एकरूप होतं, जीवभाव हा नष्ट होतो, जीवच ब्रह्मस्वरूपात होतो, तेव्हा जी ब्रह्मस्थिती होते ती ब्रह्मस्थिती हे मोहाच्या पलीकडे जाऊन देहत्याग करत असताना सुद्धा त्याला कुठल्याही प्रकारचे बाकीचे मोह आणि बाकीचे क्लेश त्याला स्पर्श करत नाहीत आणि तो ब्रह्मानंदात अखंड तो स्थित राहतो. अशा या ब्रह्मानंदाचं त्यांनी वर्णन केलेले. आणि अशा प्रकारे देहत्याग करून तो निर्वाण स्थितीमध्ये जाऊन बसतो आणि त्याला अमरत्व हे प्राप्त झालेलंच असतं. अमरत्वाची प्रत्यक्ष प्रतीती त्याला प्राप्त होते. आणि अशा प्रकारे हा अध्याय इथे आपण संपलेला आहे. तर आता अजून एक 5-1 मिनिटं थोडासा याचा आढावा घेतो आणि पाहिजे आढावा घेण्याकरता अजून एखादा दिवस पडतो रविवारी. कारण काय की हा जो अध्याय आहे ना, हा अध्यायाचं वैशिष्ट्य असं आहे की हा अध्याय म्हणजे भगवद्गीतेचं बीज आहे. दुसरा अध्याय जो आहे, दुसरा अध्याय समग्रतेने त्याचा अभ्यास करणं म्हणजे भगवद्गीतेचाच पूर्ण अभ्यास आहे. कारण ह्याचाच पुढे विस्तार हा 3ऱ्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत आहे. तेव्हा याचा मी आता आढावा घ्यायला सुरू करतो आणि मला असं वाटतं की पुढच्या रविवारी आपण एकदम विस्ताराने आढावा याचा घेऊया. तर याच्यामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये मागे सांगितलं त्याप्रमाणे त्याच्यामध्ये 5 विषय आहेत. पहिल्यांदा आपण काय काय विषय याच्यात आलेले आहेत ते बघूया. 2ऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग जरी त्यांनी दिलेला असला तरी याच्यामध्ये 5 विषय आहेत. त्यामध्ये जो पहिला जो विषय जो पहिल्या अध्यायापासून 10व्या अध्यायापर्यंत जो पहिला विषय जो मांडलेला आहे तो अर्जुनाचं अज्ञान म्हणजे पहिल्यांदा अज्ञानाचं अज्ञान आहे. बरं का, स्थिती कशी असते की अज्ञानाचं अज्ञान आहे आणि अज्ञानाचं ज्ञान आहे. हा पहिला विषय आहे. अज्ञानाचं अज्ञान काय की तो स्वतःच पांडित्याच्या गोष्टी बोलणं आणि मला ह्या सर्व लोकांना जर मी युद्धात मारलं तर किती त्याच्यामध्ये प्रमाद घडेल, किती अधर्म घडेल आणि हे धर्माला धरून नाही, ह्या पांडित्याच्या गोष्टी तो श्रीकृष्णाला सांगतोय. वस्तुतः तो मनात जो आहे ना हळूहळू घाबरलेला आहे पण दाखवत नाही सुरुवातीला. पहिल्यांदा अज्ञानाचं अज्ञान आहे त्याचं वर्णन केलंय आणि नंतर 6व्या श्लोक आणि 7वा श्लोक जो आहे ना हा श्लोक अज्ञानाचं ज्ञान दाखवणार आहे. कारण तो काय म्हणतो, मला आता मी फार भयभीत झालोय, मला संभ्रम झालेला आहे. माणसाला स्वतःला संभ्रम झाला हे समजणं म्हणजे भ्रमापासून मुक्ती होण्याचे लक्षण आहे.
6वा जो श्लोक आहे ना, हा 6व्या श्लोकामध्ये त्यांनी काय म्हटलं का, की तो म्हणतो की आम्हाला हे कळत नाही की श्रेष्ठ काय आहे, कल्याण कशामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये आमचा विनाश होतो हे कशामध्ये आहे, श्रेष्ठ तत्व काय आहे, आम्ही विजयी होऊ अथवा आमचा पराभव होईल, ह्या दोन्ही जरी गोष्टी घडल्या तरी आमचं कल्याण कशामध्ये हे आम्हाला कळत नाही. आणि 7वा श्लोक जो आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे. 7वा श्लोक हा संबंध भगवद्गीतेचं निर्माण होण्याचं कारण 7व्या श्लोकात. भगवद्गीता का निर्माण झाली तर दुसऱ्या अध्यायातल्या 7व्या श्लोकामध्ये. 7व्या श्लोकामध्ये तो काय म्हणतो, हे मान्यच करतो की माझा जो काही स्वभाव आहे ना, त्या स्वभावापासून मी दूर गेलो. जो माणूस स्वभावाशी प्रतारणा करतो की नाही, तो स्वतःशी प्रतारणा करतो. आणि त्याच्या हे लक्षात आलं की माझ्या स्वभावापासून मी दूर गेलो, माझ्या स्वभावाचीच मी प्रतारणा केलेली. मला हेच कळत नाही की माझा स्वभाव जो आहे तो का यावेळेस टिकला नाही, माझा असा स्वभावच नाहीये हे त्याला कळतं. माझं जे अज्ञान जे आहे त्या अज्ञानाची त्याला जाणीव झालेली आहे. आणि या जाणीवेतून त्याच्यामध्ये काय भाव निर्माण झाले, भाव असे निर्माण झाले की मला माझा स्वभाव, माझा स्वधर्म, माझा कल्याणाचा मार्ग हे कळत नाही, तर तो मला कळायला पाहिजे. अर्जुनाने युद्ध करायचं का नाही करायचं हा प्रश्न विचारलेला नाहीये. अर्जुनाने जो विचारलेला प्रश्न आहे तो माझं कल्याण कशात हे विचारलेलं आहे. आणि भगवद्गीतेचा जर संबंध विषय काय असेल तर ज्याच्यामुळे जीवाचं कल्याण होईल तो सर्व योग जो आहे तो भगवद्गीतेत दिले. म्हणून कल्याण शब्द हा सगळ्यात महत्वाचा आहे की माझं त्याच्यामध्ये काय शब्द वापरला तरी की श्रेयस, श्रेय म्हणजेच कल्याण आहे. की माझं ज्याच्यामध्ये श्रेय प्राप्त होईल. म्हणा श्रेय हा शब्द संस्कृत आहे, त्याला आपण मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये कल्याण असं म्हणतो. हे जीवाचं कल्याण कशात आहे, माझं कल्याण कशात आहे हे मला कळत नाही. हे जे विधान आहे ना, हे विधान जे आहे ते भगवंताला उपदेश करण्याकरता पर्याप्त आहे. त्याला आपण कॉज ऑफ ऍक्शन म्हणतो. एखादं ऍक्शन झाले त्याचं काय कॉज आहे, तर भगवद्गीतेचं जे आहे ना, हे सगळे जे योग निर्माण होण्याचं कारण काय आहे, तर कारण हे आहे की अर्जुनाला ही जाणीव झाली की माझं अज्ञान झालेलं आहे, माझा स्वभाव जो आहे तो ढासळून चाललेला आहे आणि मला माझं कल्याण कशात आहे हे कळत नाही. त्यामुळे माझं कल्याण कशात आहे हे मला तू सांग. आणि पुढचं त्याचं 4थं चरण जे आहे हे सांग म्हणताना तो काय म्हणतो माहितीये का, मी तुला शरण आलो. कोणाला सांगतात सद्गुरू, कोणाला सांगतात. कुणी जरी प्रश्न विचारले, काही काही लोक तर्काने जातात, हे कशावरून ते कशावरून, ईश्वर आहे का नाहीये, तुम्ही पाहिलाय का, हे विचारणारे जे तर्कप्रधान माणसं असतात ना, त्यांना उत्तर द्यायला ते काही त्यांच्यावर काही बंधन नाही. ते काय त्यांचे काय नौकर लागून गेले, तुम्ही प्रश्न विचारायचे तुमची उत्तर द्यायची. पण जो असा म्हणेल की मला हे समजत नाही, माझं कल्याण कशात हे मला तू सांग आणि मी तुला शरण आलेलो आहे, मी माझं शिष्यत्व तू पत्कर, माझ्यावर अनुग्रह कर आणि माझं कल्याण कशात हे मला तू सांग. हा जो 7वा श्लोक आहे ना भगवद्गीतेचा, हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर संजय त्याचं वर्णन करतो आणि 11व्या श्लोकापासून हा पुढचा विषय सुरू होतो. म्हणून पहिला जो भाग आहे ना त्याचा, हा पहिला भाग जो आहे अज्ञानाचा अज्ञान आणि अज्ञानाचं ज्ञान. शरणभाव, स्वतःच्या अज्ञानाची जाणीव होऊन आपलं कल्याण आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. आपल्या कल्याणाचं पथ काय आहे हे विचारताना सुद्धा अतिशय नम्रता, अतिशय शरणभाव आहे आणि शिष्यत्व पत्कर, माझ्यावर अनुग्रह कर, अशा प्रकारे तळमळीनं सांगण्याची भूमिका आहे. ही जी काय म्हणजे अर्जवता आहे ना, ही अर्जवता त्या अर्जुनामध्ये होती. म्हणून भगवद्गीता निर्माण झाली. ती अर्जवता जोपर्यंत आपल्यामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत भगवद्गीता समजणं शक्य नाही. विद्वत्तेच्या भूमिकेतून जर पुढे भगवद्गीतेचं अध्ययन केलं आणि अध्यापन करायला सुरुवात केली तर शब्दच्छल होतो. फक्त भगवद्गीतेचं जर अध्ययन करायचं असेल तर त्याला मूलभूत काय गोष्ट लागत असेल हे अर्जुनाच्या 7व्या श्लोकात सांगितलं की तुम्हाला ही तळमळ पाहिजे की माझं याच्यामध्ये कल्याण झालं पाहिजे आणि मला कशात कल्याण हे मला कळत नाही हे कळलं पाहिजे.
मला कळत नाही हे कळलं पाहिजे, आपल्या अज्ञानाची जाणीव झाली पाहिजे, आपल्या अज्ञानाचं ज्ञान झालं पाहिजे आणि अर्जावता आणि शरणभाव निर्माण झाला पाहिजे. असा शरणभाव ज्यावेळेस अर्जुनामध्ये या 7व्या श्लोकामध्ये व्यक्त केला, त्याच्यातून भगवद्गीता निर्माण झाली. आणि मग संजयाने त्याचं ते वर्णन 8व्या 9व्या आणि 10व्या श्लोकामध्ये केलं त्यांनी. आणि मग 11व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांख्ययोग सांगायला सुरुवात केला. तर सांख्ययोग म्हणजे काय, अज्ञान दूर करण्याकरता एकमेव गोष्ट ही ज्ञानच आहे. ज्ञानाशिवाय अज्ञान दूर होऊ शकत नाही, प्रकाशाशिवाय अंधार जाऊ शकत नाही. तेव्हा भगवंतांनी हे म्हणजे 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत हे जे 20 श्लोक आहेत ना, हे 20 श्लोक जो आहे हे ज्ञानाने भरलेले आहेत. आत्म्याचं अमरत्व काय आहे हे वर्णन पूर्ण या 11व्यापासून 30व्यापर्यंत केलेलं आहे. ते आपण त्याचा आढावा आपण पुढच्या वेळेस बघूया. आणि नंतर जो काही 2रा 3रा 4था आणि 5वा हे जे नंतरचे जे 4 विषय याच्यात जे घेतले ते असे थोडक्यामध्ये घेऊ आणि पूर्ण 2ऱ्या अध्यायाचा पूर्ण एकदा त्याचं विरंगम दृष्टी आपण सीमावलोकन करूया. आणि मग 2रा अध्याय पुढच्या रविवारी आपण श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जाणीव म्हणालात ना, जाणीव म्हटल्याबरोबर मला